तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक श्रीमंत, यशस्वी आणि प्रभावशाली व्यक्तीकडे घरात काही खास गोष्टी असतात. होय, त्या गोष्टी बाहेरून पाहिल्या तर साध्या वाटतात, पण त्यामागे आहे खूप मोठं रहस्य. होय, आज आपण जाणून घेणार आहोत अशा 3 वस्तूंबद्दल ज्या जर आपल्या घरात असतील तर तुम्ही देखील श्रीमंतीकडे झेपावू शकता. या वस्तू केवळ शोभेसाठीच नाहीत, तर त्या समृद्धी, शक्ती आणि समाधानाचं प्रतीक आहेत. होय, त्या 3 गोष्टी म्हणजे सर्वात पहिली हनुमानजींची प्रतिमा, जी अडथळे दूर करून घरात शक्ती आणि धैर्य आणते. दुसरी चांदीची मासोळी. होय, ही धनवृद्धी, भाग्यवृद्धी आणि पैशांचा सतत प्रवाह टिकवून ठेवते. आणि तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे अन्नपूर्णा मातेची, भगवान महादेवांना अन्नदान करतानाची प्रतिमा. होय, ही घरात भरभराट, समाधान आणि कधीही न संपणारी समृद्धी आणते. या तिन्ही गोष्टी जर योग्य पद्धतीने घरात ठेवल्या तर त्या तुमचं आयुष्यही बदलू शकतात. श्रीमंत लोकांकडे या गोष्टी असतातच. यामागे गूढ काय आणि तुम्ही त्या घरात कशा ठेवाव्यात हे सुद्धा आज आपण जाणून घेऊया. या 3 अशा वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्या तर घरात कधीही श्रीमंती, समाधान आणि सुखसमाधानाची कमतरता भासत नाही. जी आधी सांगितली ती हनुमानजींची प्रतिमा. हनुमानजींची प्रतिमा म्हणजे शक्ती, धैर्य आणि अडथळे दूर करणारे देव. घरात हनुमानजींची प्रतिमा ठेवली तर वाईट नजर, शनीचे दुष्परिणाम आणि भीती नाहीशी होते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मुलांचं अभ्यासात लक्ष लागतं आणि घरातील पुरुषांची ऊर्जा आणि धैर्यही वाढतं. पैशावर येणारे अडथळे दूर होतात आणि कामे वेळेत पूर्ण होतात. म्हणूनच आपण वेगवेगळ्या हनुमानजींच्या प्रतिमा आपल्या घरामध्ये लावू शकता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू चांदीची मासोळी. ही वास्तुशास्त्रानुसार समृद्धीचे आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. चांदीची मासोळी घरात ठेवली तर पैशाचा प्रवाह सतत चालू असतो. लॉकर जवळ किंवा पाण्याच्या पात्रात जर आपण ही चांदीची मासोळी ठेवली तर अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो बरं का. ही मासोळी जीवनाच्या सतत प्रवाहाची खूण आहे. त्यामुळे घरात नेहमी आनंद आणि समाधान टिकून राहतं. आता तिसरी ही अन्नपूर्णा मातेची प्रतिमा. पण अन्नपूर्णा माता ही महादेवांना अन्नदान करत आहे अशी प्रतिमा असावी. कारण अन्नपूर्णा माता म्हणजे अन्नधान्याची देवी. भगवान शिवाला अन्नदान करणारी माता ही प्रतिमा आपल्या घरात ठेवल्यानं अन्नाची आणि पैशाची कधीही कमतरता जाणवत नाही. ही प्रतिमा घरात संतुलन, ऐक्य आणि समृद्धीही आणते. भगवान शिव हे त्यागाचे आणि अन्नपूर्णा माता ही समृद्धीची ऊर्जा आहे. या दोघांचं मिलन म्हणजे जीवनात परिपूर्णता. पण या तिन्ही वस्तू घरात कधी ठेवाव्यात आणि कधी आणाव्यात, तर यापैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही घरी आणत असाल तर दुपारी 3 वाजतानंतर सूर्यास्ताकडे जाणारी वेळ, या वेळेत घरी आणाव्या. कारण ही गोधुली वेळ असते, जी देवप्रतिमा प्रतिष्ठेसाठी शुभ मानली जाते. या वेळेस ठेवलेल्या वस्तूंचा परिणाम दुप्पट लाभ देणारा मानला जातो. तर मंडळी, हनुमानजींची प्रतिमा जी शक्ती आणि अडथळे दूर करण्यासाठी आहे, चांदीची मासोळी आर्थिक वाढीसाठी आणि अन्नपूर्णा माता शिवाय महादेवांची जी प्रतिमा आहे ती समाधान आणि अन्नधान्यासाठी आहे. या तिन्ही गोष्टी जर घरात योग्य वेळेला ठेवल्यात तर घरात श्रीमंती, समाधान आणि सकारात्मकता कायम टिकून राहते. तर मंडळी, या 3 वस्तूंपैकी तुमच्याकडे कोणती वस्तू आहे आणि यामुळे तुम्हाला काय लाभ मिळाला, कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित, व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.